एक जुनी गोष्ट आहे. एक सिंहीण उडी मारत होती आणि उडी मारत असतानाच तिने एका मुलाला जन्म दिला. ती उडी मारून निघून गेली एका टेकडीवरून दुसऱ्या ढिगायावर. पण मुलगा खाली पडला. मेंढ्यांची एक ओळ खाली गेली. ते मूल मेंढरात मिसळून गेले. मेंढ्यांनी त्याचे पालनपोषण केले आणि तो मोठा झाला. सिंह असेल तर तो सिंह होता. पण तो गैरसमजात पडला आणि स्वतःला मेंढरा समजून आयुष्य जगू लागला. एके दिवशी जेव्हा त्याने मेंढ्यांमध्ये सिंह धावताना पाहिला तेव्हा सर्व मेंढ्या पळून गेल्या. तो एकटाच राहिला. दुसऱ्या सिंहाने या सिंहाला पकडले. तो रडायला लागला, विनवणी करू लागला. तो म्हणाला, मला सोड. मला जाऊ द्या, माझे सर्व मित्र निघून जात आहेत. दुसरा सिंह म्हणाला, ऐका नालायक. हा तुमचा सहकारी नाही. तुझे मन हरवले आहे. तू वेडा झाला आहेस. पण त्याला ते मान्य नव्हते. मोठ्या सिंहाने त्याला पकडून ओढत नदीच्या काठावर नेले. दोघांनी नदीकडे पाहिले आणि म्हातारा सिंह म्हणाला, आरशात बघ. नदीत पहा. तुझा चेहरा बघ, माझा चेहरा बघ. ओळख. त्याने पाहिले आणि कळले की आपण दोघे एकसारखे आहोत. म्हणजे मी मेंढी नाही. क्षणार्धात गडगडाट झाला. क्षणार्धात त्याच्या आतून अशी गर्जना उठली, आयुष्यभर दडपलेल्या सिंहाची गर्जना, सिंहाची गर्जना. पर्वत थरथर कापले. म्हातारा सिंही हादरला. तो म्हणाला, अहो. अरे, एवढ्या जोरात गर्जना करतो का? तो म्हणाला की तो जन्मापासून कधीही गर्जना केला नाही. मला उठवण्याची तुमची खूप कृपा आहे. आणि या गर्जनेने त्याच्या आयुष्यात कायापालट झाला. जे काही बुद्धात आहे, जे काही महावीरात आहे, जे काही सद्गुरूमध्ये आहे, जे काही कृष्णात आहे ते तुमच्यातही आहे. असे पाहिले तर गर्जना बाहेर पडेल, अहं ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे. पर्वत गुंजतील. पर्वत थरथर कापतील. आणि आत फक्त आनंद असेल. कसा वाटला मित्रहो व्हिडिओ कॉमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.